कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका साके गावात छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देऊन शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली। डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत इथल्या महादेव तरुण मंडळाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली। गावातील प्रमुख रस्त्यावरून टाळ चिपळ्यांचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करत मिरवणूक काढण्यात आली। विशेषतः यामध्ये तरुणांची संख्या भरपूर होती। या विशेष मिरवणुकीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की राजमाता जिजाऊ की हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर शंकर सांब सदा शिव 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 जय भवानी जय शिवाजी। आज आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत ज्याच्यामुळे आज आपण इथे उभे आहोत असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आहे। आज त्यांचा या पावन पुण्यभूमीवर जन्म झाला, ज्याच्यामुळे आज ज्ञानोबराय तुकोबराय आमच्या मुखामध्ये आहेत। तळागाळातील सर्व लोक आज आमच्या सोबत आहेत। असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्म झाला। आजच्या जन्मदिनानिमित्त ही थोडीशी महादेव तालीम साके यांच्या वतीनं प्रभात फेरी आयोजित केली, ती बी ज्ञानोबराय तुकोबरायच्या गजरात केली। त्या सर्व मंडळाचे आभारी आहे आम्ही सर्व गावच्या वतीने। तसेच ह्या मंडळाच्या पूर्णपणे आभारी आहे, कारण की अशी जयंती साजरी करणं म्हणजे खूप मोलाचं आहे। आत्ताच्या युगामध्ये डॉल्बी वगैरे लावून नाचतात, पण हे काय बरोबर नाही, कारण डॉल्बी वगैरे नाचणं हे काळाच्या पुढचं गेलेलं आहे। पण पारंपरिक वाद्य पारंपरिक वाजत गाजत जर छत्रपती शिवरायांना आपण आणलो आणि पूर्ण गावामध्ये जर त्याचं स्वागत केलं तर खूप छान अशी शिवजयंती साजरी करण्यामध्ये मोलाचा या महादेव तालमीचा वाटा आहे। त्यांचा आभार आहे। तसेच छत्रपती शिवरायांच्या विषयी थोडं बोलायचं झाले तर छत्रपती शिवरायांच्या पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कुठलं राज्य नव्हतं। फक्त मुस्लिम राजवट आपल्यामध्ये राज्य करत होत्या। फक्त आपले सरदार जे होते त्यांचे पाईक होते, त्यांचे सरदार होते, त्यांच्यामध्ये स्वतःची ताकद नव्हती अशी, आणि त्या ताकदीच्या नसल्यामुळे काय झालं, आपल्याला राज्य असं स्वतःचं मिळालं नाही। पण छत्रपती शिवरायांनी ते हाती धोरण घेतलं आणि अवघ्या 16व्या 14व्या 13व्या वर्षापासून ही सुरुवात केली आणि आम्हाला हे छत्रपतींनी राज्य निर्माण करून दिलं। एवढंच नव्हे तर 18 आलुतेदार 12 बलुतेदार या सर्वांना म्हणजे कुणालाही त्यांनी मागे ठेवलं नाही। अगदी सगळ्या जातीतील लोकांना घेऊन हे राज्य स्थापन केलं। म्हणून आज आपण इथे ज्ञानोबराय तुकोबराय असेल, आपली मंदिर असू देत, आपली सगळा समाज जपत आहे हे फक्त छत्रपती शिवरायांच्यामुळं। आणि असा हा जयघोष झाला पाहिजे। आणि छत्रपतीची जयंती साजरी करण्यापेक्षा अशी मोठ्याने साजरी करा की मनातून माणुसकी, जसे म्हणजे शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांना मिळाली होती सैनिकांना, पण त्यांनी काय केलं, त्याच मानाचा तिला तुरा देऊन मानाची साडी नेसवून बहिणी म्हणून तिला परत पाठवली। असं आम्ही छत्रपती यांचं कार्य जे आहे ते मनात धरूया, त्यांच्यासारखं वागूया करण्यात आली आहे। आणि आज मूर्ती स्थापन करण्याच्या हेतून आम्ही एक छोटा एक कार्यक्रम घेतला, जे भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेतला। पूर्ण गावातून नामाचा गजर करत एक दिंडीचं स्वरूप देऊन त्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। आणि सांगायचं एवढंच होतं की असंच इतर जे मंडळ वगैरे आहेत त्यांनी पण हे असं कार्य करावं आणि सहभाग पण घ्यावा। आणि गावातले इतर लोक आहेत जे घरात बसलेले असतात किंवा जे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आजचा जो सण आहे, एक आम्ही सण म्हणून साजरा करतोय, तसाच बाकीच्या लोकांनी पण सण म्हणून साजरा करावा ही एक इच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या ज्या कार्यक्रमासाठी संतोष गवसे सर, अमित पाटील आणि समाधान पाटील वगैरे, संदीप खराडे यांचं एक चांगलं एक हे लागलं, आम्हाला मार्गदर्शन लाभलं।
आणि त्यांनी हे एवढी जी मदत जी केली त्याबद्दल महादेव तालीम साके त्यांचा आभार मानतो.